कोल्हापूर महानगरपालिकेचं 2025-26चं अंदाजपत्रक प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंजूर करण्यात आलं. यामध्ये महसुली भांडवली विशेष प्रकल्प आणि वित्त आयोगाच्या माध्यमातून 1,334 कोटी 76 लाख रुपये जमतील असा अंदाज आहे. महानगरपालिका पाणीपुरवठा महसुली अपेक्षित जमा 707 कोटी 64 लाख रुपयांची असून या माध्यमातून 707 कोटी 48 लाख रुपये खर्च होतील असं अपेक्षित आहे. महानगरपालिका पाणीपुरवठा भांडवली अपेक्षित जमा 224 कोटी 94 लाख रुपयांची असून 224 कोटी 77 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. विशेष प्रकल्पाच्या माध्यमातून 360 कोटी 22 लाख रुपये जमा अपेक्षित असून खर्च 359 कोटी 72 लाख रुपये अपेक्षित आहे. वित्त आयोगाच्या माध्यमातून एकूण 41 कोटी 95 लाख रुपये जमेची अपेक्षा असून 41 कोटी 95 लाख रुपये खर्चाची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात उत्पन्न वाढीवर अधिक भर देण्यात आलाय. घरफाळा आणि पाणीपुरवठा करामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र काही सेवा सुविधांच्या करांमध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, फायर, हॉटेल, परमिट रूम, लॉजिंग आदींचा समावेश आहे. महापालिकेच्या ओपन स्पेसची क्रीडा असोसिएशनकडून मागणी करण्यात आली आहे. या जागा 10 वर्षे भाडे करारावर देऊन महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. महापालिकेचा स्वतःचा पेट्रोल पंप लवकरच उभारण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. शहरात उद्यानांच्या देखभालीसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची निर्मिती अशा कामांना या अर्थसंकल्पात विशेष महत्त्व देण्यात आल्याचं मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. तर एकूण 1,334 कोटीच्या बजेटचं सादरीकरण झालं आणि ह्याचा इन्कमपेक्षा आउटकमवर फोकस करा असं मी सगळे नियंत्रण अधिकाऱ्यांना आणि विभाग प्रमुखांना सूचना दिले की आपण प्रत्यक्षात जे प्रोजेक्ट्स आपण आता बजेट सादरीकरण केलेले आहे त्यांचे इम्प्लिमेंटेशन पण 1 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. आणि तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जो 100 दिवसाचा आराखडा तयार केलेले आहे त्याच्यामध्ये पण आपण सर्व्हिस डिलिव्हरी अजून सुखद होण्यासाठी नागरिकांसाठी त्याच्यामध्ये पण एफर्ट्स घ्यायला त्यांना सूचना केलेली आहे. प्रामुख्याने आपण काही प्रोजेक्ट्स हाती घेतलेले आहे. त्याच्यामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या आता पूर्ण फर्स्ट फेजच्या आमच्या ऑलमोस्ट काम पूर्णत्वात आलेले आहे. त्यांचं रूफ बसवण्याचं काम सुरू आहे. आता सेकंड फेजचं टेंडर पण फायनल स्टेजमध्ये आहे. 3रा फेज आणि 14 फेजच्या पण प्लॅनिंग आता सुरू आहे. त्यांच्या लगतच्या तालीम संघाचं जागा पण आम्हाला त्यांच्या पोसेशन पण भेटलेले आहे आणि ते प्रोजेक्ट एक आपला महत्त्वाचा एक प्रोजेक्ट राहणार. तसेच आपला वर्ल्ड बँकच्या सोबत असलेले स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या जवळपास 500 कोटीच्या प्रोजेक्टच्या पण इम्प्लिमेंटेशन आपल्याला ह्या वर्षी त्यांच्या सुरुवात होणार आहे. आणि PM ई-बसमध्ये जो 100 बसेस आपल्याला भेटणार आहे त्याच्या पण प्लॅनिंग सगळे पूर्ण होऊन त्यांच्या वर्क ऑर्डर होऊन कामं जो LT लाईन, HT लाईन आणि सिव्हिल डेपोच्या कामं सुरू आहे. प्रामुख्याने आम्ही घरफाळा या पाणीपट्टीमध्ये दरवाढ आपण केलेले नाही, पण इतर टाउन प्लॅनिंगमध्ये या फायरमध्ये या आरोग्याच्या काही सेवामध्ये आपण युजर चार्जेसमध्ये काही प्रमाणात वाढ केलेली आहे. तसेच एस्टेटच्या पण आपण जो समिती गठीत करून त्यांच्या रेट फायनल केल्यामुळे एस्टेटच्या पण जमामध्ये थोडा वाढ झालेली आहे. अजून आपण विविध संघटनाशी बोलून ह्याच्या पण आपण जमा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या अंदाजपत्रकातील शासनाकडे प्रस्तावित तरतूद 37 कोटी 40 लाख 57 हजार 349 रुपये इतकी आहे. महानगरपालिका प्रस्तावित तरतूद 64 कोटी 45 लाख रुपये अशी एकत्रित 102 कोटी 38 लाख 13 हजार रुपये इतक्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत शाळांमध्ये स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा यांची सोय करणं, शाळेच्या भिंती बोलक्या करणं, कंपाऊंड वॉल आणि गेट बसवणं, शाळांमध्ये संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, त्याचबरोबर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी बाल वाचनालय उभारणं अशा उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. KMTचंही 75 कोटींचं अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं आहे. यामध्ये डिझेल इंधनावरील 68 गाड्या मार्गस्थ राहणार आहेत. PM ई-बस सेवा योजनेअंतर्गत 100 इलेक्ट्रिक बसेस पुढील आर्थिक वर्षात टप्प्याटप्प्यानं KMTच्या ताफ्यात दाखल होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.